गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि नमस्ते सर्वांना. तर मी प्रतीक आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, काल आणि आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी क्रेझी शिट होईल अशी मला असं वाटतं. तर बघूयात कशा प्रकारे काय होतं. रोजच्या रुटीनप्रमाणे आज मी गेलो आणि माझ्या लक्षात आलं की अरे एमजेचा कॉल तर आलाच नाही. अरे हा, तो तर शूटमध्ये होता नाही का. जाऊ द्या, आज मी एकटाच ज्यूस पितो. त्यानंतरनं मला एक छोटंसं काम सांगितलं होतं आपशिंगेमध्ये. माहीतच असेल तुम्हाला. तर आपशिंगे हे क्रांतीवीर राजधानी सातारा म्हणून ओळखलं जातं. मी जन्म घेतला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आणि क्रांतीवीर राजधानी सातारामध्ये. एका मावळ्याला अजून काहीच पाहिजे नाही का. माझे सगळे कामावरून मी गेलो. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि मी आलो आहे तुषार बद्रे, म्हणजे तुषार बद्रे माझे गुरु यांच्याकडे मी थिएटरचे क्लास घेतो आहे. थिएटर म्हणजे काय तर ॲक्टिंग, जिथे मी ॲक्टिंग प्लस काही गोष्टी ज्या इम्प्रूव्ह करायच्या आहेत मला माझ्या मनामध्ये किंवा माझ्या डेली लाईफमध्ये, आणि मला त्याचा खूप फायदा होत आहे. मी मॉडेलिंग पण करतो प्लस ॲक्टिंग पण करतो. तर आपण एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहे येत्या काही कालावधीमध्ये, जिथे शाहू कला मंदिर तुम्हाला माहीतच असेल. त्या शाहू कला मंदिरमध्ये माझं होणार आहे नाटक. तर मी सांगेलच तुम्हाला कधी यायचं, काय यायचं, कसं काय डेट असेल, फक्त तुम्ही तिथं हजर राहा बास. तर क्रांतीवीर सातारा भारतभूमीच्या रक्षणासाठी मावळे सज्ज करतो बरं का. तसाच राशिक सातारकर हा नाट्य चळवळीत सुद्धा छंद ठेवतो नाही का. आज निरोप या संदेशावरती प्रयोग झाला. क्लास झाल्यानंतरनं मी गेलो आपल्या स्टुडिओवरती. गुलमोहर महोत्सव आहे ना, तर तयारी जोरात झालीच पाहिजे नाही का. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप एनर्जेटिक होता नाही का. आणि मी आणि माझा मित्र त्या दिवसाला अजून खूप एनर्जेटिक करण्यासाठी आम्ही गेलो घाटात. चलो. तर जेव्हा जेव्हा मी निसर्गात गेलो आहे तेव्हा तेव्हा मला निसर्गाने एक नवीनच रूप दाखवलं आहे. आजचं चंद्र किती गोड आणि सुंदर दिसत होता नाही का. मी तर प्रेमात पडलो. बरं, ते सगळं ठीक आहे. उद्या आपण भेटूयात. बाय. जय भोलेनाथ.